तिथे त्यांना सुद्धा त्यांचे अनुभव व्यक्त करायचे आहेत। काय सांगाल माऊली? तुम्ही आता मला म्हटला की ह्या वारीच्या विरोधात लोक बोलतात, ज्यांनी साखर खाल्ली नाही त्यांना त्याची गोडी काय करणार आहे? 100% माऊली। ज्यांनी अध्यात्मच केलं नाही, त्या अध्यात्मासाठी त्यांनी काय ध्यानच केलं नाही, त्याला काय त्याचं कळणार आहे? त्याच्यामुळे हा हिंदू धर्म आहे ना, हा सर्वश्रेष्ठ आहे आणि जगाचं बीज ह्या हिंदू धर्मामध्ये आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांना सांगितलं, सर्वांगठी एक राम भाव तो शुद्ध, सगळ्यांच्या जवळ तो आणि सगळ्यांना तो मिळावा। ज्याला ज्याला यायचं आहे, ज्याला अध्यात्म करायचं आहे त्यासाठी सगळं काय आहे, ज्याला करायचं नाही त्याला लांबून दुरून डोंगर साजरे म्हणणाऱ्यांना त्याला काय अर्थच नाही। बरोबर आहे माऊली। सत्ता येत असतात, सत्ता जात असतात, परंतु जी माणुसकी आहे त्याच पद्धतीनं हे जे वारकरी संप्रदाय आहे आजवर टिकलेला आहे। संत तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं या भागवत धर्माची पताका आहे ती खऱ्या अर्थाने त्याच्यावर कळस चढवण्याचं काम जे केलं असेल ते तुकाराम महाराजांनी केलं। त्यानंतर तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माती हनुकाठी। तर नक्कीच तुम्हाला काय सांगावंसं वाटतं, जे लोक या वारकरी संप्रदायाला विरोध करण्याचा प्रयत्न करतात, कुठेतरी त्याला हिंदुत्वाचा रंग देतात की हे हिंदू लोक रस्ता अडवतात किंवा अजूनही काही गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रामधल्या राजकारण तुम्हाला तर कळतच असेल, त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची त्यांना गर्दी वाटते। त्यांना रस्त्याने शिस्तबद्ध जाणारे वारकरी अतिशय वाईट पद्धतीनं कुठेतरी शिस्तभंग करतायत असं त्यांना वाटतं किंवा त्यांना कुठेतरी याच्याला रंग देण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांना तुम्ही कसं उत्तर द्याल? नाही, राजकारण म्हणजे काय? राजकारण त्याचा अर्थ दुसरा समाजकारण आहे। राजकारण म्हणजे राजकारणी, म्हणजे चांगला राजकारणी काय गोष्टी करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे। पण तुम्ही वेगळं वळण जे लावतं म्हणताय, तो हा जो मूळ पाया आहे हिंदू धर्माचा, तो सगळं सर्व समावेशक। जातवीत कोळ कुलशील मात भजे का तोरी तर जातवीत कुळेला काय जात किंमत नाही, जो भजतो त्याला परमेश्वर कळतो। त्याच्यामुळे जातीगोतीचं कुळाचं किंवा जात कुठल्या दुसऱ्या धर्माचं ह्याच्यात काय घेणं नाही। सगळं धर्म सर्व समावेशक आहेत। इथं माणसाला किंमत आहे, देहादेही एक प्रत्येकाच्या देहामध्ये राम आहे। त्याच्यामुळे कुठला धर्म जात गोत कुळ मातशील काय तसं नाही, सगळ्या धर्मातली सर्व माणसं समान आहेत तिथं। त्याच पद्धतीनं पंढरपूरची जी वारी आहे वर्षानुवर्षे कालानुकाल या ठिकाणी चालत आलेली आहे। पंढरपूरचं जे महात्म्य आहे ते अगदी संतांनी त्यांच्या शब्दामध्ये सुद्धा प्रकट केलेलं आहे। ज्यावेळेस वैकुंठ नव्हता त्यावेळेससुद्धा पंढरी होती असं नामदेव महाराजांनी सुद्धा म्हटलं। अगदी त्याच समर्पक शब्दामध्ये तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, हे वारी अशीच चालत राहणार का? आम्ही आमच्या देहरूपामध्ये पंढरपूरलाच वैकुंठ समजतो। आम्हाला इथं आनंद मिळतो, पुढचा वैकुंठ आम्हाला अजून साध्य झाला नाही किंवा आम्हाला माहीत नाही। जे आम्ही साधू संतांना जाणतो ते आम्ही गुरुवाक्यम परमवाक्यम, आम्ही आमच्या गुरुला परमेश्वर मानतो। शेवटपर्यंत ते आमचे जे सिद्ध गुरु आहेत त्यांना आम्ही मानतो आणि त्यांच्या पायावरती त्यांच्या वाटेवरती चालत राहतो आणि त्याचा आम्हाला अनुभव पण येतो। काही प्लॅनिंग नव्हतं, सगळे व्यावसायिक आहेत आणि वेल सेटल्ड आहेत। आम्हाला वाटलं की आपण बघूया करून, आम्ही केलं, अतिशय परमानंद आहे आम्हाला। टाळ मृदुंग 3-3, 4-4 फोड आमच्या पायाला आलेत, पण कुणी लंगलं नाही, धुपलं नाही, खुपलं नाही, काय नाही, एकदम अगदी चैतन्याच्या आनंदामध्ये आम्ही सगळीकडे चालू आहे। त्याच्यामुळे कोण काय त्याला कमी जास्त लेखत असेल त्यांनी एकदा वारी करून बघा, नंतर बोला चांगलं काय वाईट काय ती। तुम्ही वारी केली का मग विरोधात बोला। मग तुम्ही घरात बसून जर काय कल्पना विश्व जर त्यांचं जर मांडत असेल तर त्याला काय अनंत वाचार बरळ ती बरळ त्या कैसे पाय हरी पावायचं म्हणलं तुम्ही वाट धरा, त्याची काच धरा, नंतर चर्चा होईल तुमची। खऱ्या अर्थानं हे होते वारकरी आणि त्यांनी सांगितलेला आहे नामाचा महिमा आणि हा नामाचा महिमा अगाध असून असाच वर्षानुवर्षे अखंड चालत राहणार आहे आणि सत्ता येतील सत्ता जात राहतील, परंतु वारकऱ्याची जी परंपरा आहे ही संत परंपरा महाराष्ट्राची अखंड या ठिकाणी चालत राहणार आहे। असाच जयघोष या ठिकाणी आपल्याला वारकऱ्यांनी केलेला दिसतोय। हर हर महादेव। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। धन्यवाद।